नमस्कार. प्रमोद, आपण अलीकडं मुलांवर होणारे अत्याचार, अन्याय, लैंगिक शोषण या गोष्टी वर्तमानपत्र, मीडिया, त्याच्यानंतर मोबाईलवर अलीकडं खूप घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत. आणि विशेषतः बदलापूर जिल्हा, ठाणे आणि त्याच्याबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये एका शिक्षिकेने 10वीच्या विद्यार्थ्यावर केलेला अत्याचार. अजून अशा पद्धतीचे महाराष्ट्रामध्ये अनेक शाळेमध्ये मुलावर अत्याचार, अन्याय होत आहेत. बऱ्याचशा गोष्टी दाबल्या जातात, बाहेर येत नाही. सगळेच कर्मचारी किंवा शिक्षक वाईट नाहीत, मात्र काही चुकीच्या लोकांमुळं त्या शाळेची बदनामी होती, संस्थाची बदनामी होती. लोक पुन्हा मुलांना त्या शाळेत पाठवायला धजवत नाहीत. आणि अशा घटना का घडतात, कोण करतंय? अलीकडे संस्थाचालकसुद्धा शिक्षकाची, कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना शाळेला इमारत पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे म्हणून देणगी घेतात. आणि हे देणगी घेतल्यामुळं संस्थाचालक एखाद्या चुकीच्या शिक्षकाला काही कारवाई करत नाही किंवा त्याला नोटीस देत नाही किंवा समज देत नाहीत आणि ते प्रकरण दाबून धरलं जातं. हा प्रकार जास्त घडतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्र शासनाने एक 10 मार्च 2022ला राज्यातील सर्व शाळांमधल्या मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी योग्य असं वातावरण निर्मितीसाठी सख्य सावित्री समिती स्थापन केलेली आहे. त्याच्याचबरोबर ह्या अलीकडच्या घटना पाहता एकूणच 21 ऑगस्ट 2024ला राज्यातील सर्व विद्यार्थिनीला सुरक्षा विषय उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलेलं आहे. या परिपत्रकामध्ये प्रत्येक शाळा आणि शाळेच्या परिसरामध्ये CCTV बसविणे, कॅमेरे बसविणे बंधनकारक केलेलं आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये 5% अनुदान देखील DPSCमधून घेण्याची परवानगी आहे. हे सर्व करत असताना हे चालू आहे का बंद आहे ते तपासणी करायची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे. त्याच्याबरोबर शिक्षक आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना त्या संस्थाचालकाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचं चारित्र्याचं प्रमाणपत्र पाहिलं पाहिजे, पोलीस स्टेशनकडून घेतलं पाहिजे. उगाच आहे आपल्या जवळचा म्हणून घ्या असं आता इथून पुढं चालणार नाही. आणि मग ते बसूनच तिची नेमणूक करायची किंवा नाही ते ठरवलं जाणार आहे. त्याच्याबरोबर अलीकडे कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये भरती केल्यामुळं त्यांचा काय थांग पत्ता लागत नाही आणि ते कुणीतरी एखाद्या कंत्राटदारांनी नेमलेले असतात, त्यांनासुद्धा हे नियम लागू आहेत. अशा पद्धतीचं हे काम करत असताना विशेषतः शाळेत जे बसेस असतात तिथं ड्रायव्हिंग करणारे जे ड्रायव्हर आहेत, जर लहान मुलांचे असे महिला ड्रायव्हर मिळाले तर खूपच चांगली, पुरुष असेल तर त्याच्यावर देखील त्यालासुद्धा हे सगळे नियम लागू आहेत. प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी हे बंधनकारक आहे. एखाद्या विद्यार्थ्याने तक्रार पेटीमध्ये काही टाकलं तर ते मुख्याध्यापक आणि संबंधित त्यातली कमिटीच्या लोकांच्या समोर ती पेटी उघडली पाहिजे आणि त्या तक्रार पेटीमध्ये काय लिहिलं आहे त्यानुसार पुढील कारवाई केली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की सुरक्षा सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं पालन करणं. शाळा, केंद्र, तालुका, शहर साधन केंद्र या स्तरावर क्रमांक 2 मधील शासनाच्या परिपत्रकानुसार सखी सावित्री समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. आणि त्या गठन केलेलं एक प्रकारचं ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी तक्रारीच्या अनुषंगाने पोस्को ॲक्ट 2013च्या कायद्यानुसार अंमलबजावणी आणि उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शासन स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती गठन शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून
करण्याचं सरकारने परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. राज्यस्तरीय एक विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आहे. त्याचे आयुक्त हे अध्यक्ष आहेत आणि सहसंचालक आयुक्त शिक्षण हे सदस्य सचिव आहेत. अशा पद्धतीच्या काही कमिट्या देखील सरकारने स्थापन केलेल्या आहेत. आता गाव पातळीवरच्या ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्या गाव पातळीवर आहे. शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष तो त्याचा अध्यक्ष असतो आणि बाकीचे पोलीस पाटील, महिला मंडळ, 2 विद्यार्थी आणि मुख्याध्यापक, वैद्यकीय तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, पालक, महिला आणि शाळेतील विद्यार्थी 2 असे सदस्य असतात आणि मुख्याध्यापक त्याचे सचिव आहेत. आणि हे शाळा स्तरावर सखी सावित्री समितीची कार्य हे 100% मुलं उपस्थित राहिले पाहिजेत. ते बालकामगार नसले पाहिजेत. त्यांच्यावर लैंगिक शोषण झालं नाही पाहिजे. त्यानंतर त्यांचा बाल व्यापार झाला नाही पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे बालविवाह थांबवले पाहिजे. मात्र बऱ्याच वेळेला हे फक्त कागदपत्री आहे. ह्या कमिटीची रचना, नावं, समितीचा बोर्ड दर्शनी भागात लावला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी याला निधीची आवश्यकता आहे. म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना नम्रतेची विनंती करतो की आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत ज्या पद्धतीचे सखी सावित्री समिती स्थापन केलेली आहे त्याच पद्धतीचे बाल संरक्षण निधी या नावाने तुम्ही एक ठराव करा, त्याला मान्यता द्या, त्याला कायदेशीर सगळ्या बाबी करा, सूचक, अनुमोदक, आणि त्याचं बँकेत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढा. आणि मग ह्या निधीला, या कमिटीच्या निधीला, बाल संरक्षण निधीला पैसा येणार कुठून? तर आपण जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतात त्यांनी ऐच्छिकप्रमाणे 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये प्रमाणे निधी जमा करावा. त्यांना रितसर पावती द्यावी. बंधनकारक नाही, स्वेच्छेने. पालकाला देखील अशाच पद्धतीने तुम्ही आव्हान करू शकता. ते देखील 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये देऊ शकतात. कारण आपल्या मुलांच्या हितासाठी आहे. अरे एक सिगारेट घ्यायची म्हटलं तर 10 रुपयाला आहे. एक पाकिट म्हणलं तर 100 रुपये. तंबाखूचे पुढे 20 रुपयाला असेल. हिता आपण फालतू खर्च करतो, आरोग्याला हानिकारक. आपल्या मुलांसाठी आपण का निधी देऊ नये? त्याच्याबरोबर आपल्या शाळेमध्ये जे मुलं शिकून बाहेर पडलेले आहेत आणि ते 2 पैसे कमवतात, कोण नोकरीमध्ये असेल, बाहेरगावी असतील, चांगला व्यापारी असेल, शेतकरी असेल किंवा अन्य कुठल्या एखाद्या कंपनीमध्ये कामाला असेल, तर त्यांनी 500 रुपये, 1000 रुपये वर्षाला द्यायला काय हरकत नाही.